नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला न्यूज टॉप 9 च्या पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी. बिहार विधानसभेसाठी एनडीएचं जागा वाटप जाहीर. भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 101 जागा लढवणार, तर चिराग पासवान यांच्या पक्षाला 29 जागा. दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक. बिहार विधानसभेच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, तर मुख्यमंत्री फडणवीसही बैठकीला उपस्थित. ठाकरे कुटुंबियांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम. राज ठाकरे त्यांच्या आईंना घेऊन 20 वर्षांनंतर मातोश्री निवासस्थानी. 5 जुलैच्या हिंदी सक्ती विरुद्धच्या मेळाव्यानंतर आजची 6वी कौटुंबिक भेट. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटींना अनन्यसाधारण महत्त्व. कौटुंबिक भेटीकडे राजकारणाच्या दृष्टीने बघू नये. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. मुस्लिम भारताला युद्धाचं घर मानतात, असं बाबासाहेबांनी फाळणीपूर्वीच्या पुस्तकात लिहिलंय. मुस्लिमांसाठी राष्ट्र नाही तर इस्लाम प्रथम. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं अहिल्यानगरच्या सभेत वक्तव्य. गोपीचंद पडळकर वाचाळ माणूस, भाजपनं पाळलेले हे सर्व लोक. पडळकरांच्या मुस्लिम धर्मियांवरील वक्तव्यानंतर अंबादास दानवेंची टीका. आमदार संग्राम जगताप यांना पक्षाकडून नोटीस. अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर सुनील तटकरे यांनी बजावली नोटीस. दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा, जगताप यांना वक्तव्य भोवलं. तर अजित पवारांशी सविस्तर बोलू म्हणत संग्राम जगताप यांनी नोटीशीवर बोलणं टाळलं. पक्षाची विचारधारा सोडून बोलल्यानंच नोटीस. संग्राम जगताप यांना पक्षानं दिलेल्या नोटीशीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. नुसती नोटीस देऊन उपयोग नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे. जगतापांवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा. तर संग्राम जगताप 2029ला भाजपमधून लढणार, त्यामुळे आतापासूनच वातावरण पेटवायला सुरुवात. रोहित पवार यांची टीका. अहिल्यानगरमध्ये एक बोकड हैदराबादहून तर दुसरं बोकड संभाजीनगरहून आलं होतं. संग्राम जगताप यांचा जलील आणि ओवैसींवर पलटवार. जलीलांनी चिकनी चमेली म्हणत केली होती टीका.